हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात तुम्ही म्हटलेलं की आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही आणि जी आर मात्र रद्द झालाय, परंतु आता दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती विजयी सभा करण्याकरता येणार आहेत. याकडे या दृष्टिकोनातून कसं पाहता? का उद्याच्याला प्रत्येकाला अधिकार आहे. आज आंदोलन कशाचं होणार होतं 5 तारखेला की ते थांबवावं म्हणून जी आर रद्द केला मुख्यमंत्र्यांनी, ते थांबलेलं आहे. आता पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा आम्ही काही काढणार नाही. पुन्हा काही त्यांचे काय ज्या अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या ना, प्रत्येकजण त्याच्यामध्ये राजकीय अँगलनी बघतो. व उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मग त्याच्यातून आपल्याला ह्याचा काही फायदा उठवता येईल का? त्याच्यातून आता ह्यांनी जर रद्द केलं तर मग गप्प बसलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून विजयोत्सव साजरा केला तर त्याच्यातनं काहीतरी वातावरण निर्मिती करता येईल का, असा काही आराखडे त्यांचा असेल. त्याच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे प्रत्येकाला मुभा आहे. पण दोन्ही ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरती न येता महापालिकेच्या मुद्द्यावरती एकत्र येतात असं तुमचं म्हणणं आहे? माझं तसं म्हणणं नाही. उगीच माझ्या नावावर काही खपवायला जाऊ नको. मी स्पष्टपणे परवा पुण्यामध्ये सांगितलं, कुणाच्या बरोबर जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे. उगीच काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावायला अजित पवार असं म्हणले, अरे काही अजित पवार म्हणलाच नाही ना. ते दोघं बंधू ठरवतील त्यांनी काय करावं आणि काय नाही. त्याच्यात आम्ही लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? निजामपूर ग्रामपंचायत जेवढ्या व्यक्ती असतात, जेवढी मतं असतात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तिथं भूमिका मांडण्याचं काम करत असतं. सरकार शेवटी सर्व अर्थाने विचार करून निर्णय घेत असतं. आता तुम्हाला माहिती आहे की मागं छत्रपती संभाजीनगर करत असताना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर करण्यात आलं. त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं धाराशिव केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. अशा वेगवेगळ्या गोष्टी करतात. आपल्यात तुम्ही जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक जिल्ह्यांची नावं मायावती ज्यावेळेस चीफ मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी बदललेली आहे. आता पूर्वी आपल्या मुंबईला बॉम्बे करायचे, आता मुंबई असं करायला लागले. किंवा पूर्वी पुण्याला पुणा करायचे, आता पुणे. किंवा चेन्नईला मद्रास आपण म्हणायचो. किंवा बेंगलोर तर आता बंगळुरू असं काहीतरी. त्या लोकशाहीमध्ये ते लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेचा आदर करून राज्य करताना निर्णय घ्यावे लागत असतात. त्या पद्धतीनं लोक मागण्या करत असतात. त्या मागण्या योग्य वाटल्या तर निर्णय होतात, नाही वाटल्या तर निर्णय होत नाही.